माणसाची सुखाची कल्पना असते तरी काय, किंवा सुख म्हणजे नेमकं काय असतं, काय हवं असतं या माणूस नावाच्या जातीला आपल्या आयुष्यामध्ये. प्रचंड पैसा आहे, गाड्या घोड्या आहेत, बंगले आहेत, नौकर चाकर आहे, सोनं नाणं आहे, सोन्याच्या चमच्यानं जेवण करता यावं इतकं ऐश्वर आहे, तरी तरी सुख नाही. आणि म्हणून या सुखाच्या शोधामध्ये महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशातले, परंतु आज महाराष्ट्रातले काही लोक किंवा काही महिला ज्या अत्यंत हायपाय आहेत, उच्च घराण्यातल्या आहेत, मोठ्या घराण्यातल्या आहेत, आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत, अशाच महिला या बुवा बाबांच्या नादी जास्त लागतात. अशोक खरात प्रकरणावरून आता हे स्पष्ट होत चाललेलं आहे. अत्यंत मोठी माहिती आपल्या हाताला लागलेली आहे. ही माहिती आपण जेव्हा ऐकतो, वाचतो, तेव्हा कमाल वाटते. अखेर हे सुख असेल तरी काय, की ज्या सुखाच्या शोधामध्ये लोक विमानातून किंवा ऑडी, मर्सिडीज अशा ज्या ज्या काही हायफाय गाड्या असतात ना, 2-2 कोटी, 4-4 कोटी, 5-5 कोटीच्या, आपल्याला नामस्वती घेता येत नाहीत, अशा गाड्यामधून एखाद्या बुवाच्या दरबारामध्ये हजेरी लावतात. आणि मग तो बुवा ज्या काही भोंदू गोष्टी या महिलांना सांगतो, या सगळ्या महिला ऐकतात. किंवा कधी कधी त्या भोंदू बुवाच्या अत्यंत बिभत्स कृत्याला बळी सुद्धा पडतात. आणि त्या महिला नेमक्या कोण आहेत, या विषयाला आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आवडलं तर शेअर करा, लाईक सुद्धा करा. मित्रांनो, बघा कसं असतं, महत्वाचा विषय आहे हा. अशा भोंदू बाबाची घरं नेमकी भरतं कोण, किंवा या भोंदू बाबाकडे करोडो रुपयाची मालमत्ता येते कुठून. आता सध्या तेजस्विनी सातपुते SITच्या ज्या प्रमुख आहेत, अशोक खरात, कॅप्टन अशोक खरात प्रकरणामध्ये त्या तपास करतायत. 2000 कोटीची मालमत्ता या बुवाची असल्याचं आता सांगण्यात येत आहे. आपण पूर्वी 100-200 कोटी म्हणत होतो, हा आकडा आता खूप मोठा झालेला आहे. तपास चालू आहे. SITचा जो अहवाल भविष्यामध्ये समोर येईल तो येईल. तपासात जे सिद्ध व्हायचं असेल ते होईल. परंतु स्थानिकांशी आम्ही बोलल्यानंतर काही गोष्टी समोर येत आहेत. त्या गोष्टी अशा आहेत की या बाबाच्या दर्शनाला, या बाबाने दिलेलं काय अमृत वगैरे असेल ते पिण्यासाठी यायला, किंवा आपली करंगळी वगैरे कापून घ्यायला, किंवा लाकडाच्या काळ्या बाहुलीवर बोटावरच्या रक्ताचा अभिषेक वगैरे करायला जे कोणी लोक येत होते, ज्या कोणी महिला येत होत्या, त्या कोणी गरीब शेतकऱ्याच्या बायका, मजुराच्या बायका, छोट्या मोठ्या कामगाराच्या बायका, किंवा अतिशय सामान्य कष्टकरी, दलित, आदिवासी, अशिक्षित, हा जो एक वर्ग आहे, या वर्गातलं तिथं कोणी दिसत नव्हतं. किंवा अशा वर्गातल्या गरीब बायकांना किंवा गरीब माणसाला तिथे या महाराजांच्या किंवा ह्या बुवाच्या दरबारामध्ये प्रवेशच नव्हता. त्यांच्या या संस्थांमध्ये, जे संस्थान आहे नाशिक जिल्ह्यामधलं, त्या संस्थांमध्ये अशा गरीबाला की ज्याची खायला 2 ताब्याची मोहताज आहे, किंवा परेशान आहे आपापल्या संसार करण्यामध्ये, अशा लोकांना प्रवेशही नव्हता. जे गब्बर आहेत, गडगंज आहेत, श्रीमंत आहेत, उद्योजक आहेत, कारखाने आहेत, अजून काय राजकारणातली बडी बडी प्रस्थ आहेत, किंवा IPS, IAS असे अधिकारी आहेत, माजी अधिकारी आहेत, किंवा वेगवेगळ्या मलिद्याच्या पदावर जाऊन बसलेले आणि करोडोची मालमत्ता हडपणारे जे लोक आहेत महाराष्ट्रातले, अशा लोकांच्या बायका, अशा लोकांच्या घरातील महिला या कुटुंबावर आलेलं दुःख दूर करण्यासाठी, या बाबांच्या आशीर्वादासाठी आणि त्यांची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी
यासाठी मोठ्या संख्येने येत होत्या. त्यांची नावं पुढे येणार नाहीत, आपणही त्यांची कुणाची नावं पुढे आणणे आपला हेतूही नाही. कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिला भगिनीचा सन्मान झाला पाहिजे, हीच आपली भावना आहे. प्रश्न असा निर्माण होतो की या सगळ्या महिला भगिनी, या आमच्या माता भगिनी, करोडोपतीच्या घरच्या, अरबोपतीच्या घरच्या, त्यांना असं दुःख काय असेल, त्यांना काय या बुवांची आणि अशा बाबांची, भोंदू बाबांची गरज पडत असेल, असा एक गंभीर प्रश्न आहे. गरिबा घरची आपली माय, आपली बहीण दिवसभर काबाड कष्ट करते, स्वतःच्या शेतात राबायला जाते किंवा मजुरीला जाते, प्रसंगी धुणं भांडे करते, अरे आपल्या घरी संध्याकाळी आल्यानंतर भाजी भाकर खाऊन अत्यंत समाधानानं आपल्या घरी समाधानाची झोप घेऊन सकाळी पुन्हा ताजी तमानी होऊन कामाला जाते. ही अशी गरीब महिला कधी अशा सुखाला शोधत नाही ज्या सुखाला या सगळ्या बड्या घरच्या या महिला शोधतात. आणि मग अशा बुवांचं वैभव वाढतं, बुवांचा पसारा वाढतो, बुवांची दौलत वाढते, बुवाचा व्यभिचार वाढतो, बुवाचं अधपतन वाढतं. आणि मग राज्याच्या संस्कृतीला, राज्याच्या विचारधारेला धक्का पोहोचतो, धक्का. आणि ही धक्का पोहोचणारी मंडळी ही श्रीमंता घरची असतात, ती गरिबा घरची नाही. ही अत्यंत गंभीर आणि महत्वाची बाब या लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्या समोर आणून देऊ इच्छितो. आणि तुम्हाला प्रश्न विचारतोय की असं ते कोणतं सुख असेल ज्या सुखाच्या शोधामध्ये दिल्लीवरून स्पेशल विमान, दिल्लीवरून स्वतंत्रपणे एक विमान नाशिक जिल्ह्यामध्ये येतं आणि महाराजाला तिकडं त्या विमानातून दिल्लीला सुद्धा या महाराजांचा कृपाशीर्वाद घेण्यासाठी लोक घेऊन जातात, करोडोची संपत्ती खर्च करतात. काय असेल हो ते सुख, काय असेल हो तो आनंद, काय असेल ते दुःखाचं निवारण कसं होत असेल, आणि दुःख तरी काय असेल. विमानाने प्रवास करणाऱ्या किंवा करोडोच्या गाडीमधून या बुवाच्या दर्शनाला येणाऱ्या महिलांचं नेमकं दुःख काय असेल. विचार करा की हा महाराष्ट्र किंवा हा देश अजूनही बौद्धिक दिवाळखोरीतच आहे, निर्भूत आहे अजूनही, असाच त्याचा अर्थ म्हणावा लागेल ना. या देशाची संस्कृती आणि सभ्यता अत्यंत मोठी असल्याचं आपण वारंवार सांगत असतो, परंतु आजही संपूर्ण देशामध्ये किंवा खास करून आपल्या या पुरोगामी महाराष्ट्रामधला जो विवेक आहे हा कुठे, विचार आहे हा कुठे, विज्ञानवाद आहे हा तरी कुठे. पुन्हा ती अंधश्रद्धा, पुन्हा ती सुखाची काहीतरी कल्पना, पुन्हा ते मृत्यूचं भय, पुन्हा ते दैवी कोपाचं भय, किंवा ज्या पद्धतीची संपत्ती ढापलेली असते ना, या संपत्तीचं आपल्या नवऱ्याला काहीतरी पाप लागेल, आपल्या घरावर काहीतरी देवाचा कोप होईल, आपले लेकरं बाळाचं वाटोळ होईल, कारण आपण अशा पद्धतीची बेकायदेशीर प्रचंड संपत्ती गोळा केली आहे. आणि या संपत्तीला शांती लाभावी, ही जी लक्ष्मी आहे ती शांत व्हावी घरामध्ये, यासाठी बघाशे हे बाबा आणि बाबाचं ते काय तीर्थ काय म्हणतात माहित नाही मला, त्याला कशा पद्धतीनं आहे, त्याची चव काहीतरी खारट होती असे सांगितलं जात आहे. हे प्राशन करण्याची पाळी येते. याचा अर्थ असा आहे की अजूनही देशातल्या नागरिकांना, देशातल्या खास करून महिला भगिनींना, संपूर्ण देशभरातल्या महिला भगिनींना, महाराष्ट्रातल्या महिला, आणखीन त्यांचे डोळे उघडण्याची गरज आहे, शिकवण्याची गरज आहे, अंधश्रद्धेतून बाहेर पडण्याची गरज आहे. सुख म्हणजे काय हे नेमकं शिकवण्याची आवश्यकता आहे. संपूर्ण आयुष्य जातं, संपूर्ण आयुष्य वैभवात जातं, आयुष्य आरामात जातं, कुठल्याही गोष्टीचं कधीही काही कमी पडत नाही, परंतु रात्र रात्र झोप येत नाही. काय दुःख असतं, सुखाची ती काय कल्पना असेल की ज्याच्या वेदना, ज्याचं दुःख सतत या
आदरणीय महिला भगिनींना भेडसावत असेल, त्याचा शोध घेतला पाहिजे. किंवा अशी काय भीती आहे त्याला की आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या नवऱ्यावर असा काहीतरी दैवी कोप होईल आणि आपलं हे सगळं साम्राज्य आहे आपल्या नवऱ्यानं, आपल्या सासऱ्यानं, आपल्या खानदानानं निर्माण केलंय. मग ते काही कष्टाने निर्माण केलं असेल, परंतु कष्टानं फार मोठं आर्थिक साम्राज्य निर्माण होतच असं नाही. होत असेल तर त्याचं प्रमाण अत्यंत कमी असतं. बेकायदेशीर मार्गानं, भ्रष्ट मार्गानं, अनैतिक मार्गानं श्रीमंत होण्याची, करोडपती होण्याची, अरबोपती होण्याची अनेक प्रकरण आपल्याला बघायला मिळतात. 5 वर्षापूर्वी ज्याची संपत्ती 50 कोटीची आहे, दुसऱ्या 5 वर्षामध्ये त्याची संपत्ती 5,000 कोटीची झालेली या देशामधली उदाहरण आहेत. असा चमत्कार आहे त्या संपत्तीचा, ऐश्वर्याचा, पैशाचा. हे कसं घडत असेल, हे का घडत असेल, या गोष्टीची सुद्धा सातत्याने चिंता वाटते. आणि म्हणून या देशातलं जे शिक्षण आहे ते नेमकं कशा पद्धतीनं दिलं गेलंय. जर नागरिकांच्या मध्ये किंवा महिलांमध्ये, नागरिकांमध्ये जर विवेक उत्पन्न झाला नसेल एखाद्या शिक्षणानं, एखाद्या पदवीनं, तर ते शिक्षण नेमकं कशाच असेल असा सुद्धा प्रश्न पडतो. शिक्षणानं काय म्हटलं जातं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये बोललं जायचं की वाघिणीचं दूध पितो तो गुरगुरतोच. जो शिक्षण घेतो तो विवेकी होतोच असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे, आणि तो झालाच पाहिजे. मग हे बाकीचं शिक्षण कुठे गेलं? या सगळ्या महिला सुद्धा शिकलेल्या नाहीत असं थोडंच आहे. त्याही ग्रॅज्युएट आहेत, त्याही उच्च घराण्यामधल्या आहेत, त्याही प्रचंड काही तर परदेशामध्ये शिकलेले आहेत, मोठमोठ्या कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेले आहेत. किंवा ह्या बाबांच्या दरबारात येणाऱ्या महिलांचं शैक्षणिक पात्रता जर आपण पाहिली तर कुणीही 12वी पासच्या आत्तर नक्कीच नसेल. मग काही ग्रॅज्युएट असतील, काही पोस्ट ग्रॅज्युएट असतील, काही डॉक्टर असतील, काही इंजिनियर असतील, काही आणखीन वेगवेगळी पदव्या संपादन केलेल्या या सगळ्या असतील. मग यांच्या शिक्षणाला, यांच्या ज्ञानाला आता काय करावं नेमकं असा प्रश्न पडलेला आहे. अभिनंदन केलं पाहिजे त्या माता भगिनीचं, त्या गोरगरिबांचं, त्या दलित आदिवासी भगिनींचं, किंवा त्या कष्टकऱ्यांचं, त्या सामान्य बहुजनांच्या शेतकरी कुटुंबातल्या स्त्रियांचं, कामगार स्त्रियांचं, की त्या बिचाऱ्या असल्या ह्या भोंदूबाबाच्या नादाला न लागता आपला आपला काम धंदा, आपले कष्ट ही प्रामाणिकपणानं करतात. लांबूनच दिसलेल्या एखाद्या झाडाकडच्या देवाला रामराम ठोकून नमस्कार करून आपल्या शेतावर कामाला जातात. त्यांचंच कौतुक केलं पाहिजे. आणि त्याच खऱ्या श्रीमंत म्हणावं ज्या स्त्रियांना आपल्या संध्याकाळी आपल्या लेकरा बाळाला भाजी भाकरी कष्टाची खाऊ घालून स्वतःही 2 घास खाऊन अत्यंत आरामाची झोप लागते. त्याच खऱ्या सुखी स्त्रिया म्हणावं. आणि या करोडपत्यांच्या, अब्जोपत्यांच्या या ज्या बायका आहेत, त्यांच्या ज्या परिवारातल्या स्त्रिया आहेत, यांचं काय दुःख असेल की त्यांना या बाबाच्याकडे जगावं लागतं. त्याच खऱ्या दुःखी म्हणावं असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. एक गोष्ट खरी आहे की या बाबांच्या दर्शनासाठी गेलेल्या, कृपा आशीर्वाद घेण्यासाठी गेलेल्या स्त्रिया या सामान्य घरच्या, सामान्य कुटुंबातल्या गरिबांच्या बायका नाहीत. त्या अत्यंत श्रीमंताच्या, अतिश्रीमंताच्या, मोठमोठ्या गाड्या फॉर्च्युनर मधून येणाऱ्या त्या सगळ्या महिला आहेत. आणि त्या महिलाचं कारण जर काय असेल की त्यांना दुःख आहे, त्यांना वेदना आहे. म्हणून आमचे प्रशांत दामले हे गाणं किंवा हे गीत म्हणत असतात की मला सांगा सुख म्हणजे नेमकं काय असतं. आणि एका लग्नाची गोष्ट ह्या नाटकातलं ते गाणं आहे. मला सांगा सुख म्हणजे नेमकी काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. आता सुख हे पुण्य करून मिळत नाही. सुख मिळण्यासाठी कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते, प्रामाणिकपणाने आपलं आयुष्य जगावं लागतं. ही गोष्ट या मोठ्या घरच्या महिला भगिनीला कोणी सांगावी. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.